मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर हातखंबा येथे झालेल्या भीषण अपघातात रत्नागिरी येथे आयटीआयचं शिक्षण घेणारा विद्यार्थी शिवम गोताड याचा जागीच अंत झालाय। हातखंबा येथील हायस्कूल जवळ असलेल्या तीव्र उतारावर कोळशाने भरलेल्या कंटेनरनं मागून येऊन जोरदार धडक दिल्यानं त्याचा दुर्दैवी अंत झाला। या अपघातात शिवमचा मित्र निशांत कळंबटे वय वर्ष 20 राहणार झरेवाडी रत्नागिरी याच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। हातखंबा झरेवाडी येथील शिवम रवींद्र गोताड आणि त्याचा मित्र निशांत हे दोघेही घरी निघाले होते। हातखंबा येथे आपली दुचाकी ठेवून दोघं विद्यार्थी रत्नागिरी येथे शिक्षणासाठी जात असत। कॉलेजमधून परत येत असताना काळानं शिवमवर अक्षरशः घाला घातला। हातखंबा येथे कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीनं 4 कार तसेच 2 मोटरसायकल यांना उडवलं। याच कंटेनरनं पुढे आणखी काही वाहनांना धडक दिली। धडक बसलेल्या वाहनांमध्ये आरटीओ विभागाच्या गाडीचाही समावेश होता। यामध्ये गाड्यांचं प्रचंड नुकसान झालं असून काही जण किरकोळ जखमी झाल्याच्याही घटना घडल्यात। या भीषण अपघातानंतर परिणामी महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। दरम्यान शिवम हा आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता। या घटनेनं गोताड कुटुंबावर दुःखाचा अक्षरशः डोंगर कोसळलाय। अपघात झाला त्याच्या 2 मिनिटं आधी तो गाडीवर बसला होता। या दुःखद घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत असून कंटेनर चालकाविरुद्ध प्रचंड रोष व्यक्त होतोय। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रत्नागिरी। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।